भाजपचा मनसेला मुंबईत दे दणकाय. मनसेचे नेते संतोष धुरी भाजपच्या गळाला लागलेत. सोमवारी रात्री धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली आहे. आज दुपारी 1 वाजता संतोष धुरी यांचा अमित साटम यांच्या कार्यालयामध्ये म्हणजेच अंधेरीतल्या कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होतोय. नितेशजी राणे यांनी परवाच्या दिवशी मला संपर्क केला. काहीतरी त्यांना माझ्यामध्ये दिसलं असेल, वाटलं असेल, माझ्याबद्दल चांगलं काहीतरी वाटलं असेल. त्या कारणास्तवच ते आलेच, मला भेटलेत आणि ते म्हणाले की आपण सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट घेऊया. त्याप्रमाणे त्यांनी फडणवीस साहेबांना मेसेज टाकतात तिकडून त्यांचाही मेसेज आला लगेच की त्यांना घेऊन या उद्या. त्याप्रमाणे मी काल जाऊन भेटलो त्यांना, त्यांची सदिच्छा भेट घेतली. अर्धा तास गप्पा झाल्या, बरं वाटलं भेटून, चांगल्या गप्पा झाल्या. आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळवेन. तुम्ही निष्ठावंत वगैरे कालपर्यंत मिरवत होतात, पण तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्षांतर करतायत. आणि पक्षांतर कुठे करताय की जे मुंबई आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत असं घोषित केलं आहे मराठी जनतेने. तुम्ही त्या मोगलांच्या तंबूत जात आहात. हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार केला पाहिजे. आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलं आहे मला माहीत नाही. किती जणांना पैसे देणार ते आहे. भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाहीत, लक्षात घ्या. जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील. आमदार महेश सावंत यांनी संतोष धुरींवर टीका केलेली आहे. संतोष धुरी यांना राजकारणाचा गंध नव्हता. संतोष धुरी गेल्यानं काही फरक पडणार नाही असं महेश सावंत म्हणतायत. संतोष धुरी हा का ओरिजिनल कुठला सैनिक नव्हता. तो मुकेश पुरव म्हणून एक होता आमच्या इथे, त्याच्याबरोबर तो असतो. ॲक्च्युली त्याला राजकारणाचा काही गंधच नव्हता. परंतु यशवंत किल्लेदार असू दे किंवा ते त्यावेळीचे राजसाहेबांचे जेवढे अनुयायी होते त्यांच्याबरोबर त्यांचे संबंध चांगले होते, त्यामुळे त्यांना तिथे तिकीट दिले. ती पण तिकीट नशिबाने म्हणजे आमच्या दोघांमध्ये फाईट झाली, माझ्यात आणि ज्योती भोसलेंमध्ये. 200 मतांनी फक्त निवडून आलेला संतोष धुरी. संतोष धुरी गेल्याने काय विभागात काय 5 पैशाचा किंवा 2 पैशाचा सुद्धा फरक पडणार नाही, एवढी गॅरंटी आम्हाला माहिती आहे. उचलून त्याला मोठं करणं हे काम पक्षाने राजसाहेबांनी केलं, त्याला नावारूपाला आणलं. अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या त्यांच्याकडे आहेत. एका किरकोळ एका निवडणुकीसाठी आपण जर नाराज होणार असेल तर ते एक मला वाटतं की त्यातून त्यांची मानसिकता कळते की तुम्ही किती स्वार्थी आहे, किती स्वार्थीपणा दाखवणार. नीतिमत्ताच राजकारणात राहिली नाही. काय चाललं आहे मला कळत नाही. त्यात ते BJP आणि ती शिंदे गटाची लोकं बसलेलीच आहेत, पैसे घेऊन आणि वाटप करून तुम्हाला मंडळं देतो, महामंडळं देतो, हे आमिष दाखवून लोकं फोडत आहेत. ह्यांच्याकडे स्वतःची लोकं नाहीत, दुसऱ्या पक्षातले चांगली चांगली लोकं उचलायची आणि स्वतःचे पक्ष चालवायचे. ज्या नेत्याने तुम्हाला नाव दिलं, नावारूपाला आणलं, तुम्हाला मोठं केलं, तुम्हाला समाजात एक तुमची प्रतिमा उभी केली, हे कसं काय आपण विसरू शकतो? म्हणजे तुमच्याकडे विचार आचार काही राहिलेले नाही आहेत. तुम्ही फक्त स्वार्थासाठी पैशासाठी धावतात, हेच यातून निदर्शनात येतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.